हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की सो दॅटचं वाक्य कसं बनवायचं. सो दॅटचं वाक्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, समजा वाक्यामध्ये सो दॅट असेल, लक्षात घ्या. वाक्यामध्ये सच दॅट, लक्षात घ्या, सच दॅट असेल वाक्यामध्ये, किंवा इन ऑर्डर, लक्षात घ्या, हा सुद्धा भाग आहे वाक्यामध्ये. इन ऑर्डर दॅट असेल किंवा इन केस दॅट असेल वाक्यामध्ये. या सर्वांच्या वाक्यांना आपण काय म्हणतो? परपच्य वाक्य. हे लक्षात घ्या. ओके, या सर्वांच्या वाक्याला आपण काय म्हणतो? परपच्य वाक्य. आणि जर वाक्यामध्ये आपण सो डॉट डॉट दॅट म्हणजे कसं, लक्षात घ्या, समजा वाक्यामध्ये सो डॉट डॉट याप्रमाणे दॅट असं जर कंडिशन आपण वापरलं वाक्यामध्ये, तर ते वाक्य म्हणतात रिझल्ट. म्हणजे वाक्य कोणते म्हणतात? रिझल्ट. हे लक्षात घ्या. म्हणजे रिझल्टचे वाक्य वेगळे आणि परपच्य वाक्य वेगळे. परिणामकारक वाक्य आणि हितलक्षक वाक्य. आणि लक्षात घ्या, आपण गेल्या लेक्चरमध्ये काही लेक्चर पासून पाहत आहोत आपण की परपच्य वाक्य कसे बनवायचे असतात. मग आपण सो दॅट बनवलं, सच दॅट बनवलं. याचं आपण सिंपल सेंटेन्स पण तयार केलं. सिंपल सेंटेन्स 2+V1 चं वाक्य तयार केलं आपण. मग 2+V1 चं वाक्य तयार केलं आपण आणि ते वाक्य कॉम्प्लेक्सचं सिंपल केलं. दोन वेगळे वाक्य होते, दोन वेगळ्या वाक्यांचं कॉम्प्लेक्स तयार केलं, त्याचं सिंपल तयार केलं आपण मागच्या लेक्चरमध्ये. आता इथं फळ्यावरती तर काही मी वाक्य बनवणार आहे. त्या वाक्यांमध्ये सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स पुन्हा कंपाऊंड सेंटेन्स, संयुक्त वाक्य कसं बनवायचं आता आपण पाहू. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सो दॅटला आपण म्हटलेलं आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. सबऑर्डिनेट कंजंक्शनने बनवलेल्या भागाला आपण म्हटलंय सब क्लॉज आणि बाकीच्या भागाला आपण म्हटलेलं आहे मेन क्लॉज. मग जर वाक्यामध्ये मेन क्लॉज असेल, सब क्लॉज असेल, तर ते वाक्य असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे पाठीमागे आपण पाहिलं आहे. आता बघा मित्रांनो, आपण गेल्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की दोन वेगळे वाक्य असताना दोन्ही वेगळ्या वाक्यांचं एक सो दॅटचं वाक्य बनवायचं आणि ते वाक्य कुठलं असणार आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि त्याच कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये उद्देशवाचक वाक्यामध्ये आपण 2+V1 2+V1 अशी वाक्यरचना बनवून आपण त्या वाक्याला सिंपल सेंटेन्स बनवलेलं होतं. आता बघा मित्रांनो, फळ्यावरती काही वाक्य आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला मी म्हटलं होतं की सिंपल सेंटेन्स पासून आपण वेगळे वाक्य तयार करू. आता बघा, सिंपल सेंटेन्सला म्हटलेलं आहे मराठीमध्ये केवल वाक्य. लक्षात घ्या, सिंपल सेंटेन्स म्हणजे केवल वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य आणि कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. आता बघा, सिंपल सेंटेन्स कसं आहे? ही रॅन व्हेरी फास्ट टू विन द रेस. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्या, रॅन हा जो शब्द आहे रॅन, तो वाक्यातला आहे वर्ब. VERB वर्ब म्हणजे क्रियापद. आता काही म्हणतील वर्ब कसं ओळखायचं? या शब्दाला वर्ब का म्हणायचं? ऍक्शन वर्ड आहे तो, क्रिया दाखवणारा शब्द आहे तो. मग लक्षात घ्या, रन या शब्दाचा फ्युचर फॉर्म काय असणार आहे? रॅन, रनिंग असा जो फॉर्म बदलतो या शब्दाचा, म्हणजे क्रिया ही वारंवार बदलणारी असते. म्हणजेच क्रियापद सुद्धा कसं पाहिजे? बदलणार पाहिजे. मग या शब्दामध्ये वारंवार बदल होऊ शकतो. रनचं रॅन होतंय, रनिंग होतंय वाक्यामध्ये, म्हणून याला आपण काय म्हणणार? क्रियापद म्हणणार, क्रियापद वाक्यात. मग इथं सब्जेक्टच्या पुढे क्रियापद आहे रॅन, हा पास्ट टेन्स फॉर्म आहे, फ्युचर फॉर्म आहे. म्हणजे हे वाक्य भूतकाळामध्ये आहे. ही रॅन व्हेरी फास्ट टू विन द रेस. इथं टू विन द रेस
लक्षात घ्या मित्रांनो, आता या दोन घटकापैकी जर आपण पाहिलं, ही रॅन व्हेरी फास्ट, तो जोराने धावला. तो जोराने धावला, कशासाठी धावला, का धावला जोराने तो? टू विन द रेस. त्याला मॅच जिंकायची, सॉरी त्याला रेस जिंकायची होती. त्याला ती रनिंग रेस असेल, इमॅजिन दॅट, जे काय रेस असेल रेस, त्याला ती जिंकायची होती, म्हणून तो जोराने धावला. मग आता मला सांगा, या वाक्यामध्ये तो जोराने धावला कारण की त्याला रेस जिंकायची, शर्यत जिंकायची होती, म्हणजे उद्देशवाचक वाक्य आहे. मग या उद्देशवाचक वाक्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे आहे सिंपल सेंटेन्स. जर परीक्षेमध्ये तुम्हाला म्हटले की याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवा, मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनलं की वाक्यामध्ये काय आलं पाहिजे? सब ऑर्डिनेट कंजक्शन. मग सब ऑर्डिनेट कंजक्शन खूप आहेत, त्यापैकी कुठलं घ्यायचं हे कळलं पाहिजे. मग आपल्याला कळलं की या वाक्यामध्ये उद्देश आहे, उद्देश दाखवलेला आहे वाक्यामध्ये. मग आपण काय केलं, आपण या वाक्यामध्ये सो दॅट वापरणार आणि वाक्य कसं बनवणार? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग बघा आता, सिंपल सेंटेन्स एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये म्हणले कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवा. ही रॅन व्हेरी फास्ट टू विन द रेस. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय मुख्य वाक्य कुठलं असेल की तो जोराने धावला, पहिल्यांदा हे मुख्य आहे. मग ही रॅन व्हेरी फास्ट आपण इथं कॉम्प्लेक्स मध्ये काय केलं आहे असं वापरलंय. पाहिलं, ही रॅन व्हेरी फास्ट. मग या ठिकाणी 2 + V1 म्हणजे ज्याला आपण म्हणणार इन्फिनिटिव्ह इन्फिनिटिव्ह ऑफ हर. अशा 2 + V1 ला आपण काय म्हणणार? इन्फिनिटिव्ह ऑफ हर. मग अशाच भागामध्ये आपण काय बनवणार? आपण बनवणार सो दॅटचा सब क्लॉज. मग लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. ही रॅन व्हेरी फास्ट, ही रॅन व्हेरी फास्ट. इथला टू काढला, आपण घेतला वाक्यामध्ये सो दॅट. काय आपण घेतला वाक्यामध्ये? सो दॅट. टू आपण वाक्यातला काढला आणि आपण काय आणला वाक्यामध्ये? सो दॅट. कारण की आपल्याला वाक्य बनवायचे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आपल्याला काय पाहिजे? सब ऑर्डिनेट कंडिशन. मग एक लक्षात घ्या, इथं सो दॅट वाक्यात आहे सब ऑर्डिनेट कंडिशन. आता ते का वापरायचं? मग एखादा विद्यार्थी म्हणून सर हे मान्य आहे सो दॅट, ठीक आहे, पण हे नेमकं काच वापरायचं? कारण अशा कंडिशनने बनवलेल्या भागाला सब क्लॉज म्हणतात. आणि जर वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सब क्लॉज असेल, जर वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सब क्लॉज असेल तरच त्या वाक्याला आपण काय म्हणणार? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. If the sentence is in the form main clause and sub clause, it is called complex sentence. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये मेन क्लॉज सब क्लॉज असेल तर त्याला आपण काय म्हणणार? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता बघा, मग ही रॅन व्हेरी फास्ट हे वाक्य आहे कसं घेतलं? उद्देशवाचक वाक्य. कुठलं बनवायचंय? उद्देश काय? टू विन द रेस. ती रेस जिंकायची आहे हा उद्देश होता. मग या वाक्यामध्ये आपण टू काढला, सो दॅट घेतला, सो दॅट, आणि सो दॅटच्या पुढं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सो दॅटच्या पुढं सुद्धा आपल्याला काय लागतो? सब्जेक्ट, मॉडल, ऑक्झिलरी, व्हर्ब, आणि मग बाकीचं वाक्य बनवायचं. मग बघा, ही रॅन व्हेरी फास्ट सो दॅट. आता या वाक्यातला सब्जेक्ट कुठला असेल? ही. मग ही रॅन व्हेरी फास्ट आपण घेतला हा, ही पुढे ही,
आता या ठिकाणी आपण घेतलंय माइट, MIGHT माइट. आता कोण सांगते मग माइटला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? माइटचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? माइटला म्हणतात मॉडल ऑक्झिलरी फॉर. हे लक्षात ठेवा. माइटला काय म्हणायचं? मॉडल, MODAL, मॉडल. ऑक्झिलरी AUXILIALIARY, मॉडल ऑक्झिलरी फॉर. हे कळलं पाहिजे. मग आता बघा या ठिकाणी आपण म्हटलं सो दॅट आणि वाक्यातला करता जो आहे सब्जेक्ट आहे तो ही घेतला आपण. मग ही रॅन व्हेरी फास्ट सो दॅट आपण हा ही पुढे घेतला वाक्यामध्ये. रॅन या शब्दामुळं वाक्यामध्ये आहे भूतकाळ. मग भूतकाळ वाक्यामध्ये आहे की नाही? मग आपण काय घेणार वाक्यामध्ये? माइट. या ठिकाणी माइट पण चालतंय, वुड पण चाललं असतं, शूड आणि वुड यापैकी भविष्यातील गोष्ट दाखवणारा शब्द आपण वाक्यामध्ये वापरू शकतो. आणि इथं घेतला आपण माइट आणि राहिलेला भाग आहे मग विन द रेस, पुढे आपण आहे तसं लिहिला. मग वाक्य बनलं ही रॅन व्हेरी फास्ट सो दॅट ही माइट विन द रेस. या ठिकाणी हा भाग आला मेन क्लॉज आणि याला आपण काय म्हणणार? सब क्लॉज. मेन क्लॉज आणि सब क्लॉज मुळे वाक्य बनलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ज्याप्रमाणे आपण वाक्यामध्ये सो दॅट वापरलंय त्याचप्रमाणे आपल्याला वाक्यामध्ये सच दॅट सुद्धा वापरता येईल वाक्यामध्ये. मग सो दॅट, सच दॅट, इन ऑर्डर दॅट असेल, इन केस दॅट, इन ऑर्डर दॅट, इन केस दॅट सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये वापरता येईल. कारण की जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये उद्देश दाखवायचा असतो तेव्हा वाक्यामध्ये सो दॅट किंवा सच दॅट वापरता येतं. आता ठीक आहे बघा. मग सच दॅटचं वाक्य म्हणलंय ही रॅन व्हेरी फास्ट. सच दॅट ही रॅन व्हेरी फास्ट सच दॅट ही माइट विन द रेस. मग आपण नेमकं काय केलंय वाक्यामध्ये? आपण या वाक्यामध्ये सो दॅट असेल, सच दॅट असेल वापरलं आणि वाक्य बनवलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. आता लक्षात घ्या हे मधले जी दोन वाक्य बनवलेत ना आपण ते जर आपण बाजूला ठेवूया. आपण सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं बनवलंय हे कळलं? लक्षामध्ये येते का? ब्रेन मध्ये येते का? या ठिकाणी सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स कसं बनलंय हे कळलं पाहिजे. बघा इथं सो दॅट असेल, सच दॅट असेल, या 2+ च्या जागेवर आपण काय काय बनवलंय? सो दॅट ही माइट, सच दॅट ही माइट. या 2 च्या ऐवजी आपण सो दॅट ही माइट, सच दॅट ही माइट आपण वाक्यामध्ये आणलंय आणि वाक्य बनवलंय. मग लक्षात घ्या मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्स तर आपलं बनलं. मग समजा या वाक्यामध्ये सो दॅटचं वाक्य असेल, सच दॅटचं वाक्य असेल, 2+1चं वाक्य असेल, या सगळ्या वाक्यांवरती कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं आपण. या सगळ्या वाक्यांवरती आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवा म्हटलं आपण काय करणार? मग एक लक्षात घ्या कंपाऊंड सेंटेन्स बनवा म्हटल्यानंतर आपण वाक्यातलं सबऑर्डिनेट कंजंक्शन काढणार. आपण वाक्यातलं सबऑर्डिनेट कंजंक्शन काढणार आणि वाक्यामध्ये अँड सारखं कोऑर्डिनेट कंजंक्शन वापरणार. मग कसं वाक्य बनलंय? मुख्य वाक्यामध्ये आपण कुठेही बदल करणार नाही. ही रॅन व्हेरी फास्ट, ही रॅन व्हेरी फास्ट.
इथं पण म्हटलंय ही रॅन व्हेरी फास्ट, इथं पण म्हटलंय ही रॅन व्हेरी फास्ट. मुख्य वाक्यात कुठलाही बदल आपण करणार नाही. आणि इथला टू काढला बघा. आता सिंपल सेंटेन्स कंपाऊंड बनवताना त्या टू ला काढायचं आणि काय ह्याच्या वाक्यामध्ये अँड. टू ला आपण वाक्यातला काढला आणि आपण काय घेतलं वाक्यामध्ये अँड घेतलं वाक्यामध्ये. आणि विन या शब्दाचा पुढे आपण ओन असा दिला. ओन काय कारण असतील लक्षात घ्या मित्रांनो. वाक्यामध्ये रॅन हा शब्द आला की नाही, सुरुवातीलाच सब्जेक्टच्या पुढे येणारा शब्द फिटू फॉर्म आहे. म्हणून वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये, भूतकाळामध्ये वाक्य आहे. मग नियम काय सांगतोय? नियम सांगतो आपल्याला की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं कंपाऊंड सेंटेन्स बनवणार, तेव्हा लक्षात घ्या सब्जेक्टच्या पुढे येणारा जो शब्द आहे सुरुवातीला फिटू फॉर्म, त्याच फॉर्म मध्ये त्याच रूपामध्ये पुढील क्रियापद आपल्याला लिहावं लागेल. मग इथं रनचा फिटू फॉर्म रॅन होता, आपण इथं विनचा फिटू फॉर्म ओन आपण असं दिला आणि वाक्य बनलं ही रॅन व्हेरी फास्ट अँड ओन द रेस. लक्षात घ्या मित्रांनो, इथं आलता मेन क्लॉज, इथं आलता सब क्लॉज, याला म्हणलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. If the main clause and sub clause are in the single sentence, the sentence called complex sentence. वाक्यामध्ये मेन क्लॉज आहे, सब क्लॉज आहे, त्याला आपण म्हणणार कॉम्प्लेक्स सेंटेन्स. या वाक्यामध्ये सब क्लॉज नाही, एकच सलग वाक्य आहे, हे वरचं वाक्य सलग आहे म्हणून सिंपल सेंटेन्स. कारण या वाक्यामध्ये कुठलंही कंडिशन आलेलं नाही. सबऑर्डिनेट कंडिशन असेल तर वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कोऑर्डिनेट कंडिशन असेल तर वाक्य कंपाऊंड सेंटेन्स. मग या ठिकाणी ही रॅन व्हेरी फास्ट हा सुद्धा काय मेन क्लॉज आणि ओन द रेस फक्त शब्द आहे. ओन द रेस हा सुद्धा काय आहे मित्रांनो मेन क्लॉज. मग ही रॅन व्हेरी फास्ट मेन क्लॉज आणि ओन द रेस मेन क्लॉज. जेव्हा दोन मेन क्लॉजला कोऑर्डिनेट कंडिशनने जोडतात, लक्षात घ्या जेव्हा दोन मेन क्लॉजला कोऑर्डिनेट कंडिशनने जोडतात तेव्हा ते वाक्य बनतं कंपाऊंड सेंटेन्स. अतिशय सिंपल आहे, काही अवघड नाही. इथं विनचा भूतकाळी रूप, इथं ओन आपण काय केला हे कळलं पाहिजे. वाक्य भूतकाळामध्ये होतं मग इथं रॅन होता, इथं विन ठेवणार आपण. लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला वाक्य पुन्हा सिंपलचं बनवायचे, जेव्हा तुम्हाला अँडचे वाक्य पुन्हा सिंपल मध्ये लिहायचं असेल, कारण की टू या शब्दाच्या पुढं आपण भूतकाळी रूप वापरत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या टू या शब्दाच्या पुढं भूतकाळी रूप वापरत नाही तर वर्तमानकाळी रूप आलं पाहिजे. मग इथं आपण काय म्हणलंय, ही रॅन व्हेरी फास्ट अँड ओन द रेस. ओन कशामुळे म्हणलं, इथला रॅन, इथला ओन आला, इथला मेन क्लॉज, इथला मेन क्लॉज. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपण तीन टाईपचे वाक्य पाहिले, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. या तीन टाईपची वाक्यरचना इंग्रजी भाषेमध्ये असते. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादा व्यक्ती असं म्हटला की बाबांनो या सिंपल सेंटेन्सची दोन वेगळे वाक्य बनवा, तर काय म्हणतील, ही रॅन व्हेरी फास्ट. पहिल्यांदा ही रॅन व्हेरी फास्ट हे एक वाक्य बनणार. आणि मग टू विन द रेसचं वाक्य ही माइट विन द रेस तयार होईल, किंवा ही कुड विन द रेस तयार होईल. इथं माइट घ्या किंवा इथं कुड घ्या, वाक्यामध्ये उड घ्या तरी चालेल.
ही रॅन व्हेरी फास्ट, ही माइट विन द रेस, हे दोन वेगळे वाक्य बनते. तुम्हाला एखादा व्यक्ती म्हणता या कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे दोन वेगळे वाक्य बनवा, तरी पण तेच वाक्य बनणार आहे, ही रॅन व्हेरी फास्ट आणि ही माइट विन द रेस. आणि तुम्हाला जर एखादा व्यक्ती म्हणला या ठिकाणी ही रॅन, या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्सचे दोन वेगळे वाक्य बनवा, तर ही रॅन व्हेरी फास्ट, ही रॅन व्हेरी फास्ट, हे एक वाक्य तयार होईल. इथं लक्षात घ्या कसं वाक्य होईल. ही रॅन व्हेरी फास्ट हे एक वाक्य तयार होईल. आणि ही ओन द रेस, ही ओन द रेस हे एक वाक्य तयार होईल. बाय ही ओन द रेस म्हणा किंवा ही माइट विन द रेस म्हणा तरी पण चालेल. म्हणजे लक्षात घ्या, दोन वेगळ्या वाक्यांपासून सिंपल सेंटेन्स बनवलं आपण, कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं आणि कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी सगळ्याच वाक्यांमध्ये आपण याप्रमाणे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकत नाही. सगळ्याच वाक्यांमध्ये आपण याप्रमाणे अँड प्रमाणे कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकत नाही. हा नियम फक्त या वाक्यांपुरता मर्यादित आहे. हे सगळेच्या सगळे वाक्य उद्देश दाखवतात. उद्देश विन द रेस, टू विन द रेस म्हणलंय, त्याला मॅच जिंकायची आहे म्हणून तो जोरात, त्याला रेस जिंकायची आहे, रेस म्हणून तो जोरात धावला. म्हणून आपण म्हणलं या वाक्यामध्ये उद्देश आहे म्हणून वाक्यात सो दॅट चालते. आणि या वाक्याच्या कंडिशन प्रमाणे अँड घेऊन कंपाऊंड सेंटेन्स बनवता येते. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण एक काम करूया. जर आपण या पास्ट टेन्स मधल्या वाक्याचं जर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये रूपांतर केलं, इथं वाक्य बनवलं मित्रांनो मी, तर काय काय फरक होईल वाक्यामध्ये, काय काय बदल होईल वाक्यामध्ये, आता आपण पाहू. बघा तर मग, ही रॅन व्हेरी फास्ट टू विन द रेस, हे जे वाक्य आहे नाही, या वाक्याला तुम्हाला ते म्हटले वर्तमान काळामध्ये बनवा. मग इथं ही रॅनच आपण म्हणणार ही रन्स. मग या ठिकाणी रन या शब्दाला पुढे येस प्रत्यय का लावला, याला पण नियम येतं. जेव्हा वाक्यामध्ये लक्षात घ्या नियम काय, आता याला इथे येस प्रत्यय का लागला. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एस प्लस V1 असं वाक्य असेल आणि एस प्लस V1 या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. आता ही काय वाक्यातला एस म्हणजे सब्जेक्ट, रन हा शब्द वाक्यातला काय, रन हा शब्द V1 वाक्यातला मुख्य क्रियापद आहे. मग असं वाक्य असेल एस प्लस V1 म्हणलं की सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळातलं वाक्य. मग एस प्लस V1 असं वाक्य आले आणि वाक्यामधला सब्जेक्ट जर थर्ड पर्सन प्रोनाउन किंवा थर्ड पर्सन नाउन, एक गोष्टी नाम असेल किंवा सर्वनाम असेल, थर्ड पर्सन प्रोनाउन, तर त्यापुढे क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लावावा. मग येस केव्हा लावायचा, याला पण काही नियम असतात. मग इथं जर सब्जेक्ट असता आय, तर आपण आय रन्स असं नसतं म्हटलं, आपण म्हटलं असतं आय रन म्हणतो, आय रन व्हेरी फास्ट. इथं ही रन्स म्हणले, असा बदल केलाय, ही रन्स व्हेरी फास्ट टू विन द रेस. हे त्याला सिंपल सेंटेन्स. याला मग काय म्हणणार, टूचं वाक्य, याला पण काय म्हणलं होतं सिंपल सेंटेन्स, याला पण काय म्हणणार सिंपल सेंटेन्स. मग इथं ही रन्स व्हेरी फास्ट टू विन द रेस वाक्य आहे, तो जोरात धावतोय कारण त्याला मॅच जिंकायची, त्याला रेस जिंकायची. मग रेस जिंकायची आहे म्हणूनच तो जोरात धावतोय. उद्देश काय, उद्देशाची वाक्य रेस जिंकणे, शर्यत जिंकणे.
मग लक्षात घ्या सो दॅटचे वाक्य होईल ही रन्स व्हेरी फास्ट. मुख्य वाक्यामध्ये बदल करू नका. ही रन्स व्हेरी फास्ट सो दॅट टू काढला आणि सो दॅट. पण सो दॅट वाक्यामध्ये आणलं की पुढे काय लागतो सब्जेक्ट. मग लक्षात घ्या ही रन्स व्हेरी फास्ट सो दॅट आणलं वाक्यामध्ये आणि वाक्यातला सब्जेक्ट ही. वाक्यातला सब्जेक्ट घेतला आपण पुढे ही घेतला वाक्यामध्ये आणि इथं वर्तमान काळ आहे रन्स आहे रन्स वर्तमान काळी वाक्य म्हणून आता काय घ्यायचं आता घ्यायचं मे. आता माहित नाही घ्यायचं वाक्यामध्ये रॅन होतं रॅन वाक्यामध्ये म्हणून आपण काय आणलं माहित आणलं वाक्यामध्ये रॅन आहे ही रॅन म्हणून आपण ही माहित असं म्हटलं. मग वाक्य बघा ही रन्स व्हेरी फास्ट सो दॅट ही मे विन द रेस. म्हणजे इथला टू शब्द काढला आपण आणि वाक्यामध्ये सो दॅट ही मे आपलं असं घ्यावं लागलं वाक्यामध्ये. सिंपल सेंटेन्स आपण काय बनवतोय सो दॅट म्हणल्यावर काय आलं वाक्यामध्ये सब क्लॉज मेन क्लॉज. कुठलं वाक्य आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स तुम्हाला बनवायचं आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवताना एक कळलं पाहिजे आपल्याला की कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आपण घेतलं सब ऑर्डिनेट कंजक्शन. मग सब ऑर्डिनेट कंजक्शन घेतल्यामुळं वाक्य बनलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता सो दॅटचं वाक्य बनलंय सो दॅटचं वाक्य पण बनवता येईल. सोपं एकदम. ही रन्स व्हेरी फास्ट सो दॅट काढलं सो दॅट घेतलं वाक्यात दोघांचं मिनिंग सेम टू सेम आहे. ही रन्स व्हेरी फास्ट सच दॅट ही मे विन द रेस. आता असं वाक्य बनतंय. अतिशय सिंपल आहे आणि हे जी वाक्य बनले तिथला सब क्लॉज आहे सब क्लॉज बनलंय सब क्लॉज बनलंय वरचा पण काय हा सब क्लॉज आहे. या सगळ्या सब क्लॉज मध्ये काय दाखवलाय उद्देश दाखवलाय किंवा हेतू दाखवलाय हेतू. म्हणून या सगळ्या सब क्लॉजला आपण काय म्हणणार आपण म्हणणार ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज म्हणजे हेतू. ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज यांचं असं नाव आहे इंग्लिश मध्ये लक्षात घ्या. सब क्लॉज या सगळ्या वाक्यांमध्ये सब क्लॉज मध्ये उद्देश आहे म्हणून उद्देशवाचक वाक्य आहेत म्हणून पर्पजचे वाक्य आहेत म्हणजेच ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज आपल्याला सेवा म्हणता येईल. आता बघा मित्रांनो वर्तमान काळी वाक्य होतं म्हणून वाक्यामध्ये आपण काय आणलं मे आणलं मे. इथं कॅन आणलं असतं कॅन तरी चाललं असतं. मे घ्या कॅन घ्या किंवा विल घ्या विल तरी चाललं असतं. पण भविष्यकालीन घटना वाटली पाहिजे भविष्यकालीन घटना वाटली पाहिजे अशा प्रमाणे योग्य आपण असं काय करणार हेल्पिंग वर्ब वापरणार. मग बघा आता सिंपल सेंटेन्स बनवलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय केलं आपण तुम्हाला कळलं का सिंपल सेंटेन्स बनवलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण बनवूया कंपाऊंड सेंटेन्स. कसा बदल करायचा बघा आता वाक्यामध्ये. मुख्य वाक्य आहे असं आपण लिहिणार. लक्षात घ्या मित्रांनो मुख्य वाक्य आहे असं आपण लिहिलं ही रन्स व्हेरी फास्ट. इथं ही रन्स व्हेरी फास्ट आणि इथं सुद्धा म्हटलं आपण ही रन्स व्हेरी फास्ट. आपण कालपासून वाक्य पाहतो मित्रांनो कुठल्याही मुख्य वाक्यामध्ये आपण बदल केलेला नाही. मुख्य वाक्य आहे तसं ठेवायचं आपल्याला. पण बदल केलाय कुठं आपण हे कळलं पाहिजे. बदल केला आपण उद्देशवाचक वाक्यामध्ये. इथं 2+V1 घेतलं सिंपलचं वाक्य बनवलं. उद्देशवाचक वाक्यामध्ये सो दॅट ही मे घेतलं उद्देशवाचक वाक्य बनवलं. आता बघा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये इथला 2+V1 2 काढला आपण आणलं वाक्यामध्ये अँड. इथं होता लक्षात घ्या रॅन 2+ पुढे काय असतं लक्षात घ्या वारंवार डोक्यात ठेवा. त्या 2च्या पुढे काय घ्यायचं नेहमी V1 मुख्य क्रियापद. त्या 2 ओन 2 सॉ असं म्हणत नाही आपण. मग त्या 2च्या पुढे V1 घेतला पण इथं रॅन आहे इथं 2V1 2+ काय तर V1 होतं.
पण आपण रॅन कसा आहे नाही, इथं आपण काय केलं वाक्यामध्ये ओन आणला अँड ओन आपण असं बोलले. मग इथं आपण काय केलंय बघा आता, ही रन्स व्हेरी फास्ट अँड टू काढला आपण ऍड आणला वाक्यात. कॉम्प्लेक्स वाक्य असेल, कॉम्प्लेक्स लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स वाक्य असतं तर आपण सो दॅट ही मे काढलं असतं वाक्यात. कॉम्प्लेक्स वाक्य असतं डोक्यात ठेवा, डायरेक्ट माइंड मध्ये गेलं पाहिजे मी काय म्हणतो. जर तुमच्या माइंड मध्ये जर हे वाक्य बसलं तर तुम्ही अशा टाईपचे हजारो वाक्य सोडता, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग काय केलं आपण, अतिशय सिंपल भाग आहे बघा. इथं काय केलंय, ही रन्स व्हेरी फास्ट अँड म्हटलं आपण. मग टू च वाक्य असतं तर टू काढला अँड आणलं असतं. सो दॅट च वाक्य असतं तर सो दॅट ही मे काढलं असतं आणि अँड आणलं असतं. आपण जाणला अँड वाक्यामध्ये. आता इकडे यायचं, इथं रन्स आहे रन्स, तसे इथं विन्स म्हणायचं विन्स. इथं फक्त विन नाही म्हणायचं, इथं ओन नाही म्हणायचं. इथं काय केलं बघा, इथं रॅन होतं, इथं ओन केलं. इकडे वरती काय, इट्स नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट इज ओनली दॅट विच इज टाइप ऑफ द वर्ब इन द सेंटेन्स अँड व्हाट इज द टेस्ट ऑफ द सेंटेन्स. आपण महत्वाचा भाग कुठला आहे म्हटलं मित्रांनो, ज्या मुख्य वाक्यामध्ये कुठल्या प्रकारचं वर्ब आलंय, कुठल्या प्रकारचं वर्ब आलंय ते आपण याप्रमाणे बनवणार वापरणार. मग तुम्हाला एक कळलं वाक्यामध्ये मित्रांनो, आपण दोन टाईपचे कंपाऊंड सेंटेन्स पाहिले. इथं एक कंपाऊंड आहे, इथं एक कंपाऊंड सेंटेन्स आहे. इथं रॅन होतं, इथं ओन केलं. इथं रन्स होतं, इथं विन्स केलं. इथं बघा आता आपण दोन टाईपचे पाहिले कॉम्प्लेक्स सेंटेन्स. इथं बघा, इथं रन्स व्हेरी फास्ट, ही रन्स व्हेरी फास्ट सो दॅट. इथं बघा वाक्य, हे पुढचं वाक्य सो दॅट ही मे विन द रेस. इथं सो दॅट ही मे आणलं, इथं सो दॅट ही माईट आपण आणलं वाक्यामध्ये माईट. इथं सो दॅट ही माईट का म्हणलं, रॅन मुळे म्हणलं. इथं सो दॅट ही मे का म्हणलं, इथं आपण रन्स मुळे म्हणलं, रन्स मुळे. लक्षात घ्या, जर तुम्ही सो दॅटच्या वाक्यामध्ये सो दॅट ही मे विन्स असं म्हणलं विन्स, तर चुकलं वाक्य. कुठं येस लावायचा आहे आणि केव्हा लावायचा हे फार महत्वाचं आहे. येस हा प्रत्येक वर्डला केव्हा लावायचा. आता टू विन्स म्हणता येईल का, टू विन्स नाही, टू विन्स म्हणता येणार नाही. ही माईट विन्स म्हणता येणार नाही. इथे सो दॅट ही मे विन्स म्हणता येणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. मग विन्स ला किंवा मीन ला येस लावला हे कळलं पाहिजे. फक्त वर्तमान काळामध्ये इथं रन्स ला लावला होता, म्हणजे आपण तो इथे विन ला काय केलं, आपण येस हा प्रत्यय लावला. अतिशय सिंपल वाक्य आहे मित्रांनो. आपण या आजच्या लेक्चर मध्ये 3 टाईपचे वाक्य पाहिले. त्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स बनवलं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स बनवलं. कशा प्रकारचे वाक्य बनवले अतिशय महत्वाचा भाग आहे, तुम्ही तो रेफर करू शकता. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहावा लागेल. जर एकदा आपल्याला पर्पजचे वाक्य कसे बनवायचे असतात, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड एकदा जर कळलं आपल्याला, तर आपण असे हजारो वाक्य बनवणार. आणि काही वेळा नेमकं काय होतं मित्रांनो, की तुमचं लक्ष जागेवरती नसतं, घरामध्ये टीव्ही चालू असतो, इकडे तिकडे आपलं लक्ष असतं आणि लक्ष आपलं विचलित झालं. एखादा जर नियम चुकून गेला, एखादा जर वरचा फॉर्म चुकून गेला, तर पुढचा भाग कळत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहा, एकदम व्यवस्थित समजून घ्या की कशा टाईपचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. भूतकाळी वाक्यात काय केलं आपण आणि वर्तमानकालीन वाक्यात आपण काय केलं, याचे 2 वेगळे वाक्य कसे बनवले. आता तुम्हाला मी काय करणार आहे, तुम्हाला मी अशा 2 टाईपचे वाक्य तुम्हाला दिली, मी असे 2 वेगळे वाक्य असतील. त्याप्रमाणे तुम्ही त्याचं सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स मध्ये 2 वाक्य बनवायचे आणि एक काय तुम्हाला बनवायचे कंपाऊंड सेंटेन्स. आता पाहूया आपण. आता पाहू आपण एक्झाम्पल. आता असं वाक्य आहे बघा. आता मित्रांनो एक वाक्य असे पहा. आता मी असं म्हणलं ही वेंट, ओके, ही वेंट टू बॉम्बे.
पाच मित्रांनो वाक्य ही वेंट टू बॉम्बे हे एक वाक्य आहे. आणि आता पुढचं वाक्य मेसेज घेणार आहे ही माइट. ओके, ही माइट सी द एअरपोर्ट. आता बघा मित्रांनो दोन वाक्य आहेत. ही वेंट टू बॉम्बे, ही माइट सी द एअरपोर्ट. आता या दोन वाक्यामध्ये तुम्हाला बनवायचं आहे सिंपल सेंटेन्स. एक लक्षात ठेवा, तुम्ही सिंपल सेंटेन्स बनवून घ्या. नंतर तुम्ही बनवायचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे दोन टाईपचे. एक कुठला असेल, एक असेल सो दॅटचं आणि एक असेल सच दॅटचं. आणि नंतर तुम्हाला बनवायचं आहे कंपाऊंड सेंटेन्स. हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर तुम्ही बनवायचं आहे कंपाऊंड सेंटेन्स. असे तुम्हाला एकूण तीन टाईपचे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. आणि लक्षात घ्या, तुम्ही हे तीन टाईपचे वाक्य बनवा. आता बरोबरचे काही वाक्य असतील, हे काही वाक्य असतील. तुम्ही या सगळ्या वाक्यांना वहीमध्ये दिल्यानंतर त्याचा एक फोटो किंवा इमेजेस बनवायचे आहेत, तुमच्या मोबाईलमध्ये काढायचे आहेत आणि त्या तुम्हाला मला पर्सनल व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत. या पुढचा जो भाग असेल मित्रांनो त्या पुढच्या युट्यूब लेक्चरमध्ये पाहूया. जर कोणाला काही शंका असेल, काही भाग कळला नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कळवा किंवा तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. धन्यवाद.